हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे, 2 बटाटे मी घेतले होते छोटे छोटे। तर मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि छान चकल्या बघा ह्या करून घेतलेल्या आहेत बटाट्याच्या अशा पद्धतीने। तर आपल्याला ह्याची रेसिपी बनवायची। एक माणसाची भाजी ही पुरेशी आहे। भाजीला जर आपल्या घरात काही नसलं तर आपण झटपट ही रेसिपी करू शकतो बटाट्याची। तर चला आता आपण रेसिपी को वळूया। बघा मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आपला पॅन छान गरम झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडं तेल टाकायचं, एक पळी। आणि तेल आपलं छान तापलं की मग त्याच्यात आपल्याला मोहरी टाकून घ्यायची। पाहू शकता मी मोहरी घेतली आहे, ती याच्यात टाकून घ्यायची आपल्याला। मोहरी छान तडतडली ना मग आपल्याला हे बटाटे जे चकल्या त्याच्यात टाकून घ्यायचं आणि छान हलवून घ्यायचे। बघा चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हे तेलावर जरा असं आपल्याला फ्राय करून घ्यायचे छान, एक 2 मिनिटं। आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे जरा। नंतर आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यात। बघूया आता आपले बटाटे छान परतलेत का। आता उलट पालट आपल्याला करून घ्यायचे हे। बघा आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। थोडं घेते, सगळीकडून असं पसरवून टाकायचे छान। आणि कांदा मसाला घेतलाय मी 1 चमचा। कांदा मसाला टाकायचा आहे आपल्याला। थोडीशी हळद घेतली अर्धा चमचा आणि मटन मसाला घेतलाय मी थोडासा, तो पण ह्याच्यात टाकायचा आहे आपल्याला। आणि हे छान मस्त मिक्स करून घ्यायचे। बघा हे बटाट्याच्या चकल्या खूपच छान लागतात, खूप टेस्टी होतात आणि झटपट होतात। तुम्ही नक्की करा आणि कशा लागतात मला कमेंट करून नक्की सांगा। घरातली पण आवडीने खूप खातात छान। किती छान दिसतात का नाही आपल्या चकल्या बघा। तर ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया 1-2 मिनिटं। पाहू शकतो आपण आता आपली भाजी झाली आहे का बटाट्याची। बटाट्याच्या चकल्या खूप पातळ आहेत ना छान, आणि लवकर शिजते ही भाजी। वाफेवर लगेच होती, टाइम लागत नाही। आणि खायला तर मैत्रिणींनो एवढी छान लागते ही। बघा खूपच छान टेस्टी झाल्यात बटाट्याच्या चकल्या आपल्या। बघा छान शिजल्यात। तर आता ह्या आपण काढून घेऊया, गॅस बंद करूया। पाहू शकता मैत्रिणींनो आपल्या बटाट्याच्या चकल्या किती छान दिसतात आणि चपाती सोबत भाकरी सोबत खायला खूपच छान। कुणाला कुणाला ही रेसिपी माझी आवडली मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही पण ही अशीच बनवून बघा आणि मला सांगा कशी लागते ते। अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय।